Hi friends, welcome to my channel. Subscribe my channel. Share this video to all friends. Today we are going to learn new topic, unit number 1, text number 2, Androcles and the Lion, presented by V.B. Kate Powers. Androcles and the Lion. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा टेक्स्ट इंग्रजीतून मी वाचन करत आहे आणि त्याचा मराठीतून अनुवाद सांगत आहे. तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या. अँड्रॉकल्स अँड द लायन म्हणजे अँड्रॉकल्स आणि सिंह. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड gentle and courteous man called Androcles, but he had a very cruel master. In those days, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. Androcles was a slave. The slaves were forced to work for their master. They had to do what their masters told them. They had no freedom, no rights, even when they were unhappy with their masters, and they would not leave him. They were bound by law to obey their master, however wicked he might be. खूप वर्षापूर्वी अँड्रॉकल्स नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. पण त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. त्या काळी राजे, महाराजे आणि तत्सम श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अँड्रॉकल्स हाही असाच एक गुलाम होता. या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला झुंपत असत. मालक जे सांगतील ते त्यांना करावे लागत असे. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसे, कोणतेही अधिकार नसत. अगदी मालक त्यांच्याशी गैरवर्तन करत असेल तरी त्याला सोडून जाता येत नसे. मालक कितीही क्रूरपणे वागला तरी त्याची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक असे. या ठिकाणी बाउंड बाय लॉ याचा अर्थ कायद्याने, मीन्स स्ट्रिक्टली फोर्स्ड टू फॉलो द लॉज. Androcles did not like his heartless, wicked master. His master starved his slaves and often whipped them. Androcles felt that even death was better than starving such a master. He kept looking out for a good opportunity. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. अँड्रॉकल्सला त्याचा निर्दयी, निष्ठुर मालक अजिबात आवडत नसे. तो गुलामांना उपाशी ठेवीत असे आणि चाबकाचे फटके मारित असे. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा आपणाला मरण ओढवले तरीसुद्धा बरे असे अँड्रॉकल्सला वाटत असे. तो चांगल्या संधीची वाट पाहत राही. अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला. Now although Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. He did not mind that he had no roof over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, क्लच म्हणजे तावडीत सापडणं. कॉवर्ड याचा अर्थ भॅड किंवा भित्रा. अँड्रॉकल्स जरी पळून गेला असला तरी तो भॅड नव्हता. तो जंगलात लपून बसला. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांचे त्याला भय नव्हते. डोक्यावर छप्पर नाही याची त्याला चिंता नव्हती. एखाद्या पक्षाप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला जास्त आनंद झाला होता. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली, बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड not
move on seeing him. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in a great pain. एके दिवशी जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्या समोर आला. मागे फिरून पळून जावे असे त्याला प्रथम वाटले, पण त्याला बघून सिंह हलला नाही, गुरगुरला नाही की त्याने डरकाळीही फोडली नाही हे त्याच्या लक्षात आले. किंबहुना जणू वेदनेने केविलवाणे होत तो त्याच्याकडे पाहत होता. अँड्रॉकल्स पॉज. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. स्टेप बाय स्टेप द लायन moaned and whimpered. Please help me, its eyes seemed to say. When Androcles drew near the lion, to lower its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was wounded, sore and swollen. अँड्रॉकल्स थबकला आणि एक एक पाऊल पुढे टाकीत तो सावधानपणे सिंहाकडे जाऊ लागला. सिंह कणत विवळत होता आणि त्याचे डोळे कृपया मला मदत कर अशी जणू याचनाच करीत होते. अँड्रॉकल्स जवळ पोहोचला तेव्हा सिंहाने त्याचे डोके खाली वळवले आणि आपला पंजा चाटायला सुरुवात केली. तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. So this is the cause of the lion's distress, thought Androcles. जवळ जाऊन पाहिल्यावर अँड्रॉकल्सला दिसले की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसला होता. सिंहाच्या वेदनेने हे कारण आहे. तर अँड्रॉकल्स स्वतःशी पुटपुटला. या ठिकाणी डिस्ट्रेस मीन्स ग्रेट ट्रबल. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him. He touched its swollen paw but the lion seemed to understand his good intention. आपले सगळे धैर्य एकवटून अँड्रॉकल्सने आपला हात हळूच जखमी पंजाकडे नेला, म्हणजे वाघाच्या पायाकडे नेला. सिंहाच्या दुखऱ्या पंजाला हात लावता तर तो आपल्यावर हल्ला करील की काय अशी त्याला भीती वाटत होती, पण सिंहाला त्याचा सदहेतू मात्र समजला. Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the thorn, then tearing a piece of his own clothing, the kind bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. अँड्रॉकल्सने सिंहाचा पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. शिताफीने त्यातला काटा ओढून काढला आणि अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या कनवाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर बांधली. आणि काय आश्चर्य, जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अँड्रॉकल्स त्याच्याजवळ राहिला.
तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर आपले अन्न वाटून खाई. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करीत असे. लवकरच सिंह हिंडू फिरू लागला. बरेचदा अँड्रॉकल्स जिथे जाईल तिथे सिंहही त्याचा पाठोपाठ त्या ठिकाणी जात असे किंवा जाईल. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. They searched for him high and low, but couldn't find him. At last, they came to the forest where Androcles lived. दरम्यान अँड्रॉकलच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. अँड्रॉकल्सला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले. त्यांनी कसून शोध घेतला, पण त्यांना काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही. अखेरीस अँड्रॉकल्स राहत होता त्या जंगलात ते आले. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers, and the soldiers took them back to the city. They put Androcles in the chains in a prison. The lion was caged. असे झाले की नेमके त्या दिवशी अँड्रॉकल्स एकटाच बाहेर गेला होता आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकाच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्याने अँड्रॉकल्सला साखळीने बांधून तुरुंगात डांबले आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले. इन दोज डेज people who were found to be guilty of a serious crime were fed to a wild beast as punishment. Running away from one's master was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was thrown to the wild beast. त्या काळी गंभीर गुन्हा केलेल्या माणसाला शिक्षा म्हणून जंगली श्वापदाच्या तोंडी दिले जाई. आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे अँड्रॉकल्सलाही जंगली प्राण्याच्या तोंडी देण्यात येणार होते. On the appointment day, the emperor arrived at the circus and took his place. The crowd cheered loudly. The trumpeters blew the trumpet, and Androcles was brought into the arena. His chains were unbound. He felt weak and dismayed. He was certain that this was the last day of his life. ठरलेल्या दिवशी राजा सर्कशीच्या स्थळी आला आणि स्थानापन्न झाला. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. तुतारी वादकाने शिंग फुंकले आणि अँड्रॉकल्सला रिंगणात आणण्यात आले. त्याच्या साखळ्या सोडण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखी कष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती. ॲट द ऑपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ ferocious lion was released into the arena. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up brave front. विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. भीतीने अँड्रॉकल्सला ग्रासून टाकले, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring, but suddenly it stopped in its track.
Then it moved slowly forward, and all its rage seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized the other. अँड्रॉकल्सला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. पण अचानक तो थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. अँड्रॉकल्सनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकल्स अगेन, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. सिंह पुन्हा अँड्रॉकल्सकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अँड्रॉकल्सने सिंहाला मिठी मारली आणि तो मोकळेपणे आणि आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्पिरर वॉच्ड धिस टेंडर साइट इन ग्रेट वंडर. पीपल बिगॅन टू cheer Androcles and asked for his release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. राजा सकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. लोक अँड्रॉकलच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अँड्रॉकल्सला विचारले. संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. त्याने अँड्रॉकलची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता. When the emperor asked Androcles what other reward the would like Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणखी कोणते इनाम हवे असे राजाने अँड्रॉकल्सला विचारले. तेव्हा अँड्रॉकल्स म्हणाला की त्याला स्वतःसाठी काही नको, परंतु सिंहाला मुक्त करावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा रीतीने दोघेही मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले. Thanks for watching my video. Share this video to all your friends. Thank you very much.